शहरात संबंधित ठिकाणी जनतेच्या मूलभूत गरजांना प्राधान्य जरी दिलं असेल, पण कुठेतरी ते होणारं हे काम आहे जनतेसाठी डोकंदुखी झालेलं आहे. हा जो रस्ता बघता हा आचोळेचा क्रॉस रोड आहे, म्हणजे चंदन नाक्यापासून गाळापर्यंत जाणारा रोड आहे. जर रोडच्या आपण उजव्या साईडला बघितलात तर एक गुजरात गॅस लाईनचं काम झालेलं आणि डाव्या साईडला मलनिस्सालय आणि 2.0 अंतर्गत पाण्याच्या योजनाचं काम चालू झालं आहे. हे काम जे टप्प्याटप्प्याने सुरुवात आहे, मात्र जो कॉन्ट्रॅक्टर आहे नेहमीच कुठेतरी तो वादाच्या पोहऱ्यात आढळताना आढळलेला आहे. कुठेतरी जे कामं होतात ते टप्प्याटप्प्याने होत जातात आणि ती माती फिनिश करून सोडली जातात. पण अरुंद रस्ता असल्यामुळे वाहन चालकांना तिथे नाहक त्रास करावा लागतो आणि पर्यायी मार्गाचा वापर करत होतो. आणि अशा प्रकारे हा जो टेम्पो अडकलाय, ही काही एक घटना नाही, अशा बऱ्याच घटना. हा टेम्पो मालक आपल्या बरोबर आपण प्रयत्न करूया बोलण्याचा. नक्कीच आता काय झालं आणि काय प्रॉब्लेम झाला तुला? सर हे आत्ताच नाही, लास्ट वीक मध्ये पण माझी छोटी पिकअप होती आमच्या ट्रान्सपोर्टची, ती त्या जागे होती, ती तिथे फसलेली, अशीच फसलेली. त्या दिवशी पण ती गाडी पलटी होता वाचली. त्यासाठी आम्ही 2000 रुपये खर्च करून जेसीबी वाल्याला मागून काम करून घेतलं. एक दिवसाचं असतं तर ठीक आहे, रोजचं झालंय. किती वेळ झाला इथे अडकून? किंवा दुसऱ्यांदा झाली ही गोष्ट माझ्यासोबत. पण आता इथे किती वेळ झाला आपण मला एक दीड तास झाला असेल इथं फसलोय. ना कोणी जेसीबी वाला यायला तयार आहे ना काय नाही कोणी. अच्छा, तर म्हणजे गाडी काढणंही अपेक्षित आहे, आपली गाडी आहे. काही प्रशासना मदत किंवा कोण आलंय का इथपर्यंत? कोणीच नाही आलं इथं मदतीला. काम तरी प्रशासनाचं काय वाटतं आपल्याला, काय केलं पाहिजे प्रशासनाने? माझ्या हिशोबाने आता त्याची गाडी त्यांच्या चुकीने फसले तर त्यांचं काम आहे, कर्तव्य त्यांचं हे काढणं. पण तरी पण ते थोडा हातभार लावला, त्याला यायला पण तयार नाही ना कोणी. इथं काम चालू आहे, रस्त्याचं कोणाची जेसीबी पण नाहीये, काय नाहीये. आम्ही याचं करायचं का, त्याचा उपाय काय? नक्कीच हा प्रश्न आपल्याला व्यवस्थित कळला असेल. जरी शहरात जी कामं चाललेली आहेत ती कुठेतरी लोकांच्या सुविधासाठी जरी चालली असतील, पण ती शहरात राहणाऱ्या वाहन चालकांना नाहक असं डोकंदुखी झालेली आहे. हा जो रस्ता बघा हा संपूर्ण खणून ठेवलेला आहे. टप्प्याटप्प्याने या रस्त्याचं कामाला सुरुवात आहे. जसं काम फिनिश होत चाललंय तसं त्या टप्प्याटप्प्याने मातीचा भराव करून रोडला मुव्हिंग केलं जात आहे. अरुंद रस्ता असल्यामुळे तो जो माती टाकल्याचा भराव आहे त्यावरनं वाहन चालवलं जात आहे आणि कुठेतरी असे अपघात होणं निश्चित आहे. खरोखर यावर प्रशासन, जी पालिका आहे, नियंत्रण आहे का, असा एक प्रश्न उपस्थित गंभीर होत आहे. नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा.